बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे, ती तुमच्या मनात सदैव जोपासा। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। अमरावती महानगरपालिकेत मोठी प्रशासकीय घडामोड, शहराला मिळाल्या नव्या आयुक्त। भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी वर्षा लढ्ढा यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारत अमरावतीच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात रविवार 5 एप्रिल रोजी पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात नवे आयुक्त म्हणून वर्षा लढ्ढा यांनी पदभार स्वीकारलाय, तर माजी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी त्यांच्याकडे अधिकृत कार्यभार सोपवलाय। पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी स्पष्ट सांगितले, शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हा आमचा मुख्य उद्देश असेल। सुरू असलेले सर्व प्रकल्प अधिक गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल। यापूर्वी त्या पुण्यातील महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेत सदस्य सचिव म्हणून कार्यरत होत्या। दरम्यान माजी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव मांडत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलंय। समन्वयाने काम केल्यासच शहराची प्रगती शक्य आहे, असं त्यांनी नमूद केलंय। यानंतर त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले, जिथे त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला। या कार्यक्रमाला अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नव्या आयुक्तांच्या रूपाने अमरावतीला मिळालं नवं नेतृत्व। आता शहराच्या विकासाला किती वेग येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नवीन दिशा, नवीन निर्णय आणि विकासाची नवी गती हीच अपेक्षा अमरावतीकरांची आहे। महाराष्ट्रात सध्या एक मोठी प्रक्रिया सुरू आहे, जी थेट तुमच्या मतदार ओळखीशी जोडलेली आहे। SIR म्हणजे मतदार यादी पुनर्मूल्यांकन, आणि याच विषयावर आता अमरावतीत भाजपाने मोठी कार्यशाळा आयोजित केली। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात SIR म्हणजेच मतदार यादी पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतील नावे तपासली जाणार आहेत। नवीन नोंदी, चुकीची माहिती आणि डुप्लिकेट नावे यावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा भाजपाच्या वतीने एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। रविवार 5 एप्रिल रोजी झालेल्या या कार्यशाळेला भाजपा नेते आणि या विषयाचे संयोजक किरीट सोमय्या यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच कार्यशाळा प्रमुख म्हणून नितीन भुतळा यांचीही उपस्थिती महत्वाची ठरली। या कार्यशाळेमध्ये SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती, त्यांचे नियम आणि कार्यकर्त्यांनी काय भूमिका घ्यावी यावर मार्गदर्शन करण्यात आले। अमरावतीतील अभियंता भवन शिगावनाखा येथे ही कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेसाठी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती जिल्ह्याच्या नेत्यांपासून एक शिकलं पाहिजे, किती गंभीर वातावरण घेण्याला तयार। आता तुषारला फोन केला आता, अगर देख SIR में तेरा नाम नहीं आया तो 20 साल तक तेरे को काला पानी। तो आल्यानुसार त्याला सांगितलं तुझं नाव नाही दिसलं तर मतदार यादीतून तुझं नाव काढूला, मग 20 वर्ष तुला निवडणूकच लढता येणार नाही। अध्यक्ष महोदय मला सांगतात, मी तुम्हाला एक यादी देतो ना, ऐकत नाही वा आमचं, त्यांचं पण SIR मध्ये नाव उघडून टाका ना। आणि काय भ्रम उभा केला जातो। अनेक वेळा मला काही लोक भेटायला येतात, परिचय देतात, आणि ये कुछ भी कर सकता है। जो कुछ भी कर सकता है ना, तो फिर बड़े गोष्ट निश्चित आहे। या अमरावती शहरातून किमान 30,000 बांगलादेशी नाव मी मतदार यादीतून काढून दाखवतो। 50,000 संशयास्पद नावं समोर आलेली आहे। दोन 2009 मध्ये विधानसभेची पुनर्रचना झाली, आणि त्यावेळेला 2009 मध्ये अमरावती विधानसभेची मतदार संख्या होती 2,69,822, आणि आज
3,74,700. 1,04,905 नाव वाढली आहेत. त्यातला 70% अधिक हे बांगलादेशी मिया बाहेर आहे. अमरावती शहरात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर शंकरनगर येथे मोठा राजकीय प्रवेश सोहळा पार पडलाय. आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे आणि उभाटा गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केलाय. या प्रवेश सोहळ्यात बबलू आठवले आणि पवन दडवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. नव्या कार्यकर्त्यांना वायएसपीचे दुपट्टे परिधान करून पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. कार्यालय परिसरात एकच जल्लोष, उत्साह आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. यावेळी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की युवा स्वाभिमान पार्टीत ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षात येत असल्याने संघटन अधिक मजबूत होत आहे. दुसरीकडे नव्या कार्यकर्त्यांनीही स्पष्ट केलं आहे, रवी राणा यांच्या कार्यपद्धतीवर आणि जनहिताच्या भूमिकेवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात शहराच्या विकासाकरिता आम्ही पक्षासोबत काम करू. या भव्य प्रवेशामुळे अमरावतीतील राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की युवा स्वाभिमान पार्टीचं बळ आता दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मनसे उभाटाचे कार्यकर्ते आणि थेट वायएसपी मध्ये एंट्री. अमरावतीच्या राजकारणात आता नवी समीकरणं तयार होणार का, हे येणारा काळच ठरवेल. धारणी तालुक्यातील दिया गाव. आज या गावावर शोककळा पसरली आहे. आस्था आनंदगिरी वय अवघ 14 आणि अणू आनंदगिरी वय फक्त 12 या दोन सख्या बहिणी सिपना नदीच्या पात्रात बुडाल्यात. नेमकं काय घडलं हे स्पष्ट नसतानाच क्षणात आनंदाचं वातावरण दुःखात बदललं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शैलेश उर्फ कालू मालवीय यांनी तत्काळ धाव घेतली आहे. दोन्ही मुलींना रुग्णवाहिकेतून धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केलेत, परंतु दुर्दैवाने दोघांनाही वाचवता आलं नाही. या घटनेत आणखी एक मुलगी रेश्मा कोल्हेकर वय 10 जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एकाच घरातील 2 लेकरं गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून डोळ्यात पाणी आणि मनात वेदना घेऊन गावकरी या घटनेची आठवण करीत आहेत. 2 चिमुकल्या जीवांचा असा दुर्दैवी अंत हा केवळ अपघात नाही तर प्रत्येकासाठी इशारा आहे. नदी, तलाव आणि धोकादायक ठिकाणी जाताना लहान मुलांनी आणि पालकांनी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. या दुःखद घटनेतून आपण धडा घेणार का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अशाच अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगांव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. वर्धा शहरातल्या महिला आश्रम परिसरात हनुमान मंदिराजवळ जिथे आनंदाचा माहोल होता, लग्नाची बारात निघाली होती, तिथेच काही क्षणात सगळं चित्र बदललं. जुन्या जमिनीचा वाद अचानक पेटला आणि संतापाच्या भरात एका अल्पवयीन आरोपीने आपल्या काका आणि चुलत भावावर हल्ला चढवला. हल्ला इतका क्रूर होता की चाकूचे ताबडतोब वार करत आरोपीने दोघांनाही जागीच रक्ताच्या थारोड्यात पाडलं. या हल्ल्यात रितेश भलमे वय 24 वर्ष आणि 50 वर्षीय प्रभाकर भलमे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. वरातीत आनंद साजरा करणारे लोक अचानक किंचाळू लागलेत. परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं. मृतदेहांना सेवाग्राम रुग्णालयात पाठवण्यात आलं असून या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण वर्धा हादरला आहे. जमिनीच्या वादातून इतक्या टोकाला गेलेली हिंसा आणि त्यातही आरोपी नाबालिग, ही घटना केवळ गुन्हा नाही तर समाजाकरिता धोक्याची घंटा आहे. अशा घटना थांबणार कधी, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सरकारी कारवाई रोखण्यासाठी थेट अधिकाऱ्यांच्या जीवावर उठले वाळू माफिया.
भंडाऱ्यात महसूल पथकावर थरारक हल्ला, कारला दिली जोरदार धडक. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरच वाळू माफियांनी थेट हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 एप्रिल रोजी मंडळ अधिकारी पृथ्वीराज अहिरे आणि महसूल सेवक अमित बावनकर हे गोनेवाडी परिसरात सरकारी कामासाठी गेले होते. यावेळी पवनी भंडारा मार्गावर त्यांना एक संशयास्पद ट्रक दिसला. तपासणी केली असता ट्रकमध्ये तब्बल 7 ब्रास अवैध रेती आढळून आली. महसूल पथक कारवाई करत असतानाच ट्रक मालक आणि त्याचे साथीदार 4 चाकीतून घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत कारवाईत अडथळा निर्माण केला. यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. महसूल पथकाने पाठलाग सुरू केला आणि इथेच झाला जीवघेणा खेळ. आरोपींनी थेट अधिकाऱ्यांच्या अल्टो कारला जोरदार धडक दिली आणि या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने अधिकारी थोडक्यात बचावले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या प्रकरणी अडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान जिल्ह्यात वाळू माफियांचे वाढते धाडस पाहता प्रशासन आता काय कारवाई करणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. निसर्गाचा लहरीपणा आणि वाढती महागाई यांच्या कात्रीत आजचा बळीराजा सापडलाय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने असा काही कहर केला की शेतकऱ्यांच्या 3 महिन्यांच्या कष्टावर अवघ्या 3 दिवसात पाणी फेरले गेले. त्यातच आता मका काढणीच्या मजुरीने आभाळाला हात लावला असून शेतकऱ्यांपुढे दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रावेर तालुक्यातील खनापूर, वाघोड आणि परिसरातील रब्बी पिकांवर अस्मानी सुलतानी संकट कोसळले आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने मका, ज्वारी आणि गहू यांसारखी उभी पिके जमिनीला टेकली आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान एवढ्यावरच थांबलेले नाही. पाऊस आणि वाऱ्यामुळे लोडलेली मका खुडण्यासाठी आता मजुरांकडून भरमसाठ मजुरी मागितली जाते. पूर्वी एकरी 5 ते 6 हजार रुपये असणारा मजुरीचा दर आता थेट 8 ते 9 हजारांवर पोहोचलाय. पीक हातचे गेले असताना मजुरीचा हा वाढीव खर्च पेलणे शेतकऱ्यांना अशक्य झाले. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला अशी भावना इथला शेतकरी व्यक्त करीत आहे. आता केवळ शासनाच्या मदतीकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत. बडनेरा परिसरातील पवनसुत हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने येथे भव्य पूजन, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शक्ती, भक्ती आणि सेवा यांचे प्रतीक असलेल्या हनुमानचे दर्शन घेण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुनील राणा, डीसीपी गणेश शिंदे, एसीपी कैलास फोंडकर तसेच मनोज गजबिये, किशोर जाधव, अजय जयस्वाल, नगरसेविका गौरी मधवाणी आणि रजनी डोंगरे यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी केलेत. या धार्मिक उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. हा सोहळा यशस्वी करण्याकरिता पीआय गीते, पीएसआय हिवाळे, एसआय प्रमोद गुडंदे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत. महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला असून परिसरात सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते. अकोल्यात धुरंधर चित्रपटाची नक्कल आणि रिअल लाईफमध्ये गुंडगिरीचा थरार. हातात चाकू, लोखंडी पाईप आणि परिसरात उघडपणे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. कोलखेड भागात काही युवकांचा हैदोस, नागरिकांवर थेट हल्ला. परंतु अवघ्या 8 तासात पोलिसांची अशी कारवाई की गुंडाचा माजच उतरला. नेमकं काय घडलंय पाहूया धक्कादायक रिपोर्ट. अकोला शहरातील कोलखेड परिसर, सायंकाळची वेळ आणि अचानक वातावरण बदललं. काही गुंड प्रवृत्तीचे युवक धुरंधर चित्रपटातून प्रेरणा घेत हातात चाकू आणि लोखंडी पाईप घेऊन रस्त्यावर उतरलेत. बिलंदर स्टाईल मध्ये त्यांनी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं. याच दरम्यान 3 ते 4 निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत आणि कोलखेड परिसरात भीतीचं सावट पसरलं.
मात्र पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू केला आणि अवघ्या 8 तासात बार्शी टाकडी जंगल परिसरातून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी दहशत निर्माण झाली होती त्याच परिसरात आरोपींची धिंड काढण्यात आली. अकोला पोलीस सबकी बाप आहे. फायद्यात राहायचं तर फायद्यात राहायचं. अकोला जिल्हा कायद्याचा जिल्हा. अकोला पोलीस सबकी बाप आहे. एकच अकोला जिल्हा कायद्याचा जिल्हा. अकोला जिल्हा कायद्याचा जिल्हा. गुंडगिरीचा माज उतरवण्याकरिता पोलिसांनी दिला स्पष्ट संदेश. कायदा पुढे कोणीही मोठं नाही. चित्रपटातून प्रेरणा घेऊन गुन्हेगारी करण्याचा प्रयत्न, परंतु पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कठोर कारवाई. हा इशारा आहे गुंडगिरीला आता थारा नाही. अकोल्यात कायदा जागा आहे आणि गुन्हेगारांसाठी जागा नाही. भंडारा जिल्ह्यातून एक संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय तरुणाने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी साजिद शेख आणि पीडित मुलगी यांची ओळख गेल्या 3 वर्षांपासून होती. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झालं. 30 मार्च 2026 रोजी आरोपीने मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यानंतर त्याने तिला मोटरसायकलवर बसवून श्रीनगर येथे एका रिसॉर्टमध्ये नेलं. रिसॉर्टमधील खोलीत नेल्यानंतर आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जबरदस्ती केली आणि 2 वेळा अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. अड्याळ पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पीडितेची वैद्यकीय तपासणीही करण्यात येते. ही घटना पुन्हा एकदा समाजात वाढणाऱ्या अशा गुन्ह्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. धामणगाव रेल्वे येथील आठवडी बाजारातील भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आता हक्काचे गाडे मिळाले आहेत. आमदार प्रताप अडसड आणि नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांच्या पुढाकारातून कॉटन मार्केट परिसरात 45 गाड्यांचे लिलाव प्रक्रियेद्वारे वितरण करण्यात आले. कोरोना काळापासून भाजीपाल्यांची दलाली मध्यरात्री 3 ते 4 वाजेपासून सुरू होत होती. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मध्यरात्री शेतमाल आणणे कठीण होत होते. तसेच ठराविक जागा नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. या समस्यांकडे लक्ष देत आता लिलावाची वेळ बदलून सकाळी 7 वाजता करण्यात आली आहे. हक्काची जागा आणि सोयीस्कर वेळ मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।